जो 17 वर्षाचा सीबीएसई स्टुडंट त्याला पाकिस्तानी म्हणताय, तर तुम्ही मला पाकिस्तानी म्हणताय. तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत, जे सरकारला प्रश्न विचारतात, ते त्यांना पाकिस्तानी बोलल्या जातं. तर मग या देशात भारतीय राहिलो कोण? फक्त भाजपाने आणि त्यांचा आयटी सेल, आणि आम्ही सगळे बाकी पाकिस्तानी झालो. आमची परत एकदा मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे, आणि जर ते राजीनामा नाही देणार तर देशव्यापी आंदोलन होईल. आणि त्यानंतर 20 तारखेला देशव्यापी सगळ्यात जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल, आणि तिथे जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. पिछले कुछ हफ्तों में अभिजीत डिपके और उनकी नई युवा आधारित मुहिम कॉकरोच जनता पार्टी सीजेपी भारत की राजनीति और सोशल मीडिया में सबसे ज्यादा चर्चा का विषय बन गई है. जो आंदोलन शुरुआत में एक सोशल मीडिया व्यंग्य सैटायर के रूप में शुरू हुआ था, वो अब देश भर के छात्रों और युवाओं के असंतोष की आवाज बनता दिखाई दे रहा है. सीजेपी की शुरुआत कैसे हुई? रिपोर्टों के अनुसार अभिजीत डिपके ने युवाओं की बेरोजगारी, परीक्षा घोटालों और शिक्षा व्यवस्था से जुड़ी समस्याओं को लेकर सोशल मीडिया पर कॉकरोच जनता पार्टी नाम से एक अभियान शुरू किया. ये नाम एक विवादित टिप्पणी के जवाब में रखा गया था, जिसमें युवाओं की तुलना कॉकरोचेस से की गई थी. इसके बाद ये अभियान तेजी से वायरल हो गया. कुछ ही समय में सीजेपी के सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स पर करोड़ों फॉलोअर्स जुड़ गए और ये युवा वर्ग के बीच एक बड़ी चर्चा बन गई. दिल्ली का जंतर मंतर प्रदर्शन. 6 जून 2026 को अभिजीत डिपके पहली बार दिल्ली में बड़े सार्वजनिक प्रदर्शन का नेतृत्व करते दिखाई दिए. प्रदर्शन का मुख्य मुद्दा शिक्षा व्यवस्था में कथित गड़बड़ियां और परीक्षा पेपर लीक थे. प्रदर्शनकारियों ने केंद्रीय शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग की. तर 6 जूनला आपण सगळ्यांनी पाहिलं, दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो लोक आले होते कॉकरोच जनता पार्टीच्या शांतिपूर्ण आंदोलनासाठी. याच्यावरने गोष्ट सिद्ध झालेली आहे आता की या देशाचा जो तरुण आहे, जो युथ आहे, तो आता घाबरणार नाहीये, तो आता मागे सरकणार नाहीये. नीटच्या परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेले आहे. एसएससी जीडीचे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत, त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. असं एकंदरीत पाहिलं तर आपण एसएससी जीडी, नीट, सीबीएसई आणि सीयूईटी हे स्टुडंट जर बघायला गेलं तर 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंट्सचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाहीये. त्यासाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं, आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे. कारण की जिम्मेदारी घ्यावं लागलं. देशातले 5-6 स्टुडंट जे उद्या जाऊन डॉक्टर बनले असते, ज्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, आज त्यांनाच त्यांचा जीव द्यावा लागलाय. कशामुळे? सिस्टमच्या फेलियरमुळे. तर याची जिम्मेदारी कोणीतरी घेतली पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही सांगितलेलं की धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा जर नाही झाला तर आम्ही देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे, आणि त्याची सुरुवात उद्या पुण्यापासून सुरू होणार आहे. पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमचा शांतिपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे, आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे. तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या. तुमच्यामुळे स्टुडंट्स आत्महत्या करतायत, लाखो करोडो स्टुडंट्सचं भविष्य बर्बाद होतंय तुमच्यामुळं. सगळं वाटोळं होऊ लागलं स्टुडंट्सचं. याची कोणीतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे? स्टुडंट्स ओरडू लागले, थकून चालले, पेपर लीक होऊ लागले, सर्व्हर डाऊन होऊ लागले. कोण जिम्मेदारी घेणार आहे याची, आणि कधीपर्यंत असं चालणार आहे? ते आमची परत एकदा मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे, आणि जर ते राजीनामा नाही देणार तर देशव्यापी आंदोलन होईल. आणि त्यानंतर 20 तारखेला देशव्यापी सगळ्यात जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल, आणि तिथे जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल, आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही. डिपके ने प्रदर्शन को सिर्फ ट्रेलर बताया और कहा कि यदि उनकी मांगों पर ध्यान नहीं दिया गया तो आंदोलन और बड़ा होगा. तर माझे जेवढे आईवडील हे बघताय त्यांना सांगतोय, तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबू नका. जोपर्यंत मी एकटा बोलत राहील तोपर्यंत असू शकतं हे मला एकट्याला आवाज दाबायचा प्रयत्न करतील, पण जेव्हा लाखो करोडो स्टुडंट्स सोबत बोलतील ना, तेव्हा यांची हिंमत होणार नाही कोणाचा आवाज दाबायला. आणि जेलमध्ये जर कोणाला टाकायचं तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. तुमच्या लेकरांना जेलमध्ये जाऊ न देणार, मी त्याची जबाबदारी घेईल. पण तुमच्या लेकरांना तुम्ही बोलण्यापासून थांबू नका. वर्तमान में सीजेपी जिन मुद्दों को उठा रही है उनमें प्रमुख हैं राष्ट्रीय परीक्षाओं में पेपर लीक रोकना, शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता, युवाओं के लिए रोजगार के अवसर, परीक्षा मूल्यांकन प्रणाली में सुधार करना, छात्रों के भविष्य से जुड़े मामलों में जवाबदेही तय करना.
इन मुद्दों को लेकर संगठन लगातार सरकार पर दबाव बनाने की कोशिश कर रहा है। 7 दिन का अल्टीमेटम। जंतर मंतर प्रदर्शन के बाद अभिजीत डिपके ने सरकार को 7 दिन का अल्टीमेटम दिया। उन्होंने कहा कि यदि केंद्रीय शिक्षा मंत्री इस्तीफा नहीं देते या उन्हें नहीं हटाया जाता तो देशव्यापी आंदोलन शुरू किया जाएगा। ये बयान सोशल मीडिया पर काफी वायरल हुआ और इसके बाद सीजेपी के समर्थन में कई छात्र समूह खुलकर सामने आए। दिल्ली मार्च की चेतावनी। 10 जून 2026 को डिपके ने कहा कि यदि सरकार उनकी मांगों को नजरअंदाज करती रही तो छात्र दिल्ली की ओर मार्च कर सकते हैं। उन्होंने दावा किया कि देश भर के लाखों छात्र शिक्षा व्यवस्था से नाराज हैं और अब अपनी आवाज उठाना चाहते हैं। सरकार की प्रतिक्रिया। सरकार की ओर से सीजेपी को लेकर अलग अलग प्रतिक्रियाएं सामने आई हैं। कुछ नेताओं ने इस आंदोलन को गंभीरता से लिया है, जबकि कुछ ने इसे सोशल मीडिया पर पैदा हुआ अस्थायी ट्रेंड बताया है। वहीं सीजेपी का कहना है कि ये सिर्फ इंटरनेट अभियान नहीं, बल्कि युवाओं की वास्तविक समस्याओं की आवाज है। सर, खरं सांगायला गेलं तर मी काहीच प्लॅन करून केलं नव्हतं. मी प्ले स्टेशन खेळत होतो जेव्हा मी ते ट्विट केलं होतं आणि त्याच्यानंतर मी एकदमच पाहिलं की लोकांचा खूप सगळा प्रतिसाद आला आणि त्याच्यानंतर मी पाहिलं की आता प्रतिसाद आलाय तर एखादं हँडल सुरू करून टाकतो ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर. दुसऱ्या दिवशी मी उठून पाहिलं त्याच्यावर 1 मिलियन फॉलोअर झाले होते. मग कुठं ना कुठं मला असं वाटलं अरे हे काय झालं आता. नाही, भीती नव्हती वाटत. मी समजायचा प्रयत्न करत होते की काय चालू आहे, कशामुळे होतंय असं. त्यानंतर मी जेवढे लोक फॉलो करत होते, काही लोकांचे मेसेजेस येत होते, त्यांच्याशी संवाद करायला मी ट्राय केला आणि त्याच्यात समजलं की लोक खूप जास्त हे जे तरुण आहेत, 19 वर्षाची मुलं होती ती, कोणी रिसर्चमध्ये जायचा प्लॅन करते, कोणी डेटा सायंटिस्ट बनायचा विचार करत होतं. तर त्या लोकांनी एकंदरीत ना पॉलिटिक्सवरनं गिव्हअप करून टाकलं होतं. जेवढ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांनी एकदमच त्यांच्या एक्सपेक्टेशन्स संपले आहेत त्यांच्याकडून आणि त्यांना असं वाटलं की हा प्लॅटफॉर्म कुठे ना कुठेतरी आमच्यासाठी यूज होऊ शकतो आणि त्यामुळे मग त्यांनी मला प्रेशर केलं की आता ही मुवमेंट तू सिरियसली घे. आम्हाला माहिती आहे तू मजाकमध्ये सुरू केली आहे, पण तू आता सिरियसली घे. ही जी मुवमेंट आहे ती संविधानाच्या हद्दीत राहूनच चालेल आणि संविधानाचं पालन करूनच चालेल. आता म्हणजे मला कळत नाही की अजून सरकारला कशाची वाट बघते. स्टुडंट्स आत्महत्या करताय, 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्सचं फ्युचर अफेक्टेड झालेलं आहे. अजून म्हणजे काय करावं लागणार आहे सिरियस व्हायला तुम्हाला? म्हणजे सिरियस कुठं ना कुठं व्हावंच लागणार आहे. घेत नाही, दॅट इज अब्सोल्युटली राईट. नाही, मी एक गोष्ट क्लिअर करू शकतो की कॉक्रोच जनता पार्टी सोबत कोणीही असोसिएटेड नसणारी कुठलीही पॉलिटिकल पार्टी आम्ही कोणाला इन्व्हॉल्व्ह होऊ नाही देणार आहे. बट कुठल्याही पार्टीला जर स्टुडंट्सच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर आम्हाला समर्थन द्यायचं आहे, ते आम्हाला समर्थन देऊ शकतात. कारण की जर तुम्हाला युवकांच्या मुद्द्यांवर राजकारण करायचं आहे, आमच्या मागण्यांना तुम्हाला समर्थन करायचं आहे, यू आर वेलकम. मला असं म्हणायचं बघा, आपण म्हणजे सगळे असं विचार करतोय की एका राजीनाम्याने सिस्टम बदलणार नाही. ठीक आहे, मलाही मान्य आहे. पण मला असं वाटतं जर राजीनामा तुम्ही घेत नाहीये याचा अर्थ तुम्ही तुमची चूक मानत नाहीये. जोपर्यंत तुम्ही चूक मानणार नाही तोपर्यंत गोष्टी तुम्ही ठीक कसं करणार? काही खराब झाले ते आपल्याला आधी ऍडमिट तर करावं लागेल ना, एक्सेप्ट तर करावं लागेल काही खराब होतंय. जर आपण एक्सेप्टच करायला तयार नाही की सिस्टम खराब आहे, जर आपण रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला तयार नाही की सिस्टम खराब आहे, तर सिस्टम मग ठीक कसं करणार? राजीनामा इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स दॅट. आपण 6 जूनला पाहिलं जमिनीवर काय झालं, पूर्ण जंतर मंतर भरलेलं होतं. तर याच्यात कोणी मिसअंडरस्टँडिंग मध्ये राहू नये की हे आंदोलन जमिनीवर चालणार नाही. मला वाटतं 6 तारखेला तरुणांनी दाखवून दिलं. पण बरेचसे कॉक्रोच जनता पार्टीचे कॉक्रोचेस होते, ते सारखे म्हणत होते आपल्याला हे आंदोलन पुढे घेऊन जायचंय, आता आपल्याला हे सोशल मीडिया पुरतं लिमिटेड नाही ठेवायचंय. त्यामुळे मग मी कुठं ना कुठं मला एक रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावर, मी सुरू केलेलं, त्यामुळे की मला कुठे ना कुठे देशात वापस यावं लागेल आणि त्यामुळे मी आता इथं आलोय. तर हे सगळे जे आहे ना म्हणजे डिस्ट्रॅक्ट करायच्या गोष्टी चालू आहे. मला वाटते जे लोक असे आरोप लावतायत त्यापेक्षा जर तुम्ही खरंच जर स्टुडंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते, नीट पेपर फुटी जी झाली त्याच्यावर थोडं लक्ष दिलं असतं, सीबीएसई मध्ये जे झालं त्याच्यावर लक्ष दिलं असतं, तर आम्हाला हे सगळं करायची गरजच पडली नसती. अमेरिकेची जी आयटी आहे, आयटी इंडस्ट्री, ते सगळे भारतीय चालवतात. सिलिकॉन व्हॅली जी आहे तिथं सगळ्या मोठ्या पोझिशन्सवर सगळे भारतीय आहेत. अमेरिकेत जर हायेस्ट पेईंग कम्युनिटी कोणती आहे ती भारतीय आहे. तर असं नाही की आपल्या देशात टॅलेंट नाहीये, आपल्या देशात खूप टॅलेंट आहे. आपल्या देशात टॅलेंट इतकं आहे की युरोप असो का अमेरिका, तिथं सगळ्याचं हायेस्ट पेईंग जॉब्स जे आहे ते भारतीयला भेटतात. पण आपल्या देशात काय होतंय, आपल्या देशात ती अपॉर्च्युनिटी आणि प्लॅटफॉर्म का नाही भेटत आहे जो बाहेर देशात भेटतोय. पिछले कुछ हफ्तों में अभिजीत डिपके और उनकी नई युवा आधारित मुहिम कॉकरोच जनता पार्टी सीजेपी भारत की राजनीति और सोशल मीडिया में सबसे ज्यादा चर्चा का विषय बन गई है। जो आंदोलन शुरुआत में एक सोशल मीडिया व्यंग्य सैटायर के रूप में शुरू हुआ था, वो अब देश भर के छात्रों और युवाओं के असंतोष की आवाज बनता दिखाई दे रहा है। सीजेपी की शुरुआत कैसे हुई?
रिपोर्टों के अनुसार अभिजीत डिपके ने युवाओं की बेरोजगारी, परीक्षा घोटालों और शिक्षा व्यवस्था से जुड़ी समस्याओं को लेकर सोशल मीडिया पर कॉकरोच जनता पार्टी नाम से एक अभियान शुरू किया। ये नाम एक विवादित टिप्पणी के जवाब में रखा गया था, जिसमें युवाओं की तुलना कॉकरोचेस से की गई थी। इसके बाद ये अभियान तेजी से वायरल हो गया। कुछ ही समय में सीजेपी के सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स पर करोड़ों फॉलोअर्स जुड़ गए और ये युवा वर्ग के बीच एक बड़ी चर्चा बन गई। दिल्ली का जंतर मंतर प्रदर्शन। 6 जून 2026 को अभिजीत डिपके पहली बार दिल्ली में बड़े सार्वजनिक प्रदर्शन का नेतृत्व करते दिखाई दिए। प्रदर्शन का मुख्य मुद्दा शिक्षा व्यवस्था में कथित गड़बड़ियां और परीक्षा पेपर लीक थे। प्रदर्शनकारियों ने केंद्रीय शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग की। डिपके ने प्रदर्शन को सिर्फ ट्रेलर बताया और कहा कि यदि उनकी मांगों पर ध्यान नहीं दिया गया तो आंदोलन और बड़ा होगा। तर माझे जेवढे आईवडील हे बघताय त्यांना सांगतोय, तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबू नका। जोपर्यंत मी एकटा बोलत राहील तोपर्यंत असू शकतं हे मला एकट्याला आवाज दाबायचा प्रयत्न करतील, पण जेव्हा लाखो करोडो स्टुडंट्स सोबत बोलतील ना, तेव्हा यांची हिंमत होणार नाही कोणाचा आवाज दाबायला। आणि जेलमध्ये जर कोणाला टाकायचं तर मी जेलमध्ये जायला तयार आहे, तुमच्या लेकरांना जेलमध्ये जाऊ न देणार, मी त्याची जबाबदारी घेईल, पण तुमच्या लेकरांना तुम्ही बोलण्यापासून थांबू नका। वर्तमान में सीजेपी जिन मुद्दों को उठा रही है उनमें प्रमुख हैं राष्ट्रीय परीक्षाओं में पेपर लीक रोकना, शिक्षा व्यवस्था में पारदर्शिता, युवाओं के लिए रोजगार के अवसर, परीक्षा मूल्यांकन प्रणाली में सुधार करना, छात्रों के भविष्य से जुड़े मामलों में जवाबदेही तय करना। इन मुद्दों को लेकर संगठन लगातार सरकार पर दबाव बनाने की कोशिश कर रहा है। 7 दिन का अल्टीमेटम। जंतर मंतर प्रदर्शन के बाद अभिजीत डिपके ने सरकार को 7 दिन का अल्टीमेटम दिया। उन्होंने कहा कि यदि केंद्रीय शिक्षा मंत्री इस्तीफा नहीं देते या उन्हें नहीं हटाया जाता तो देशव्यापी आंदोलन शुरू किया जाएगा। ये बयान सोशल मीडिया पर काफी वायरल हुआ और इसके बाद सीजेपी के समर्थन में कई छात्र समूह खुलकर सामने आए। दिल्ली मार्च की चेतावनी। 10 जून 2026 को डिपके ने कहा कि यदि सरकार उनकी मांगों को नजरअंदाज करती रही तो छात्र दिल्ली की ओर मार्च कर सकते हैं। उन्होंने दावा किया कि देश भर के लाखों छात्र शिक्षा व्यवस्था से नाराज हैं और अब अपनी आवाज उठाना चाहते हैं। सरकार की प्रतिक्रिया। सरकार की ओर से सीजेपी को लेकर अलग अलग प्रतिक्रियाएं सामने आई हैं। कुछ नेताओं ने इस आंदोलन को गंभीरता से लिया है, जबकि कुछ ने इसे सोशल मीडिया पर पैदा हुआ अस्थायी ट्रेंड बताया है। वहीं सीजेपी का कहना है कि ये सिर्फ इंटरनेट अभियान नहीं बल्कि युवाओं की वास्तविक समस्याओं की आवाज है। जो 17 वर्षाचा सीबीएसई स्टुडंट त्याला पाकिस्तानी म्हणताय, तर तुम्ही मला पाकिस्तानी म्हणताय। तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत जे सरकारला प्रश्न विचारतात ते त्यांना पाकिस्तानी बोलल्या जातं, तर मग या देशात भारतीय राहिलो कोण? फक्त भाजपाने आणि त्यांचा आयटी सेल आणि आम्ही सगळे बाकी पाकिस्तानी झालो। आमची परत एकदा मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे आणि जर ते राजीनामा नाही देणार तर देशव्यापी आंदोलन होईल आणि त्यानंतर 20 तारखेला देशव्यापी सगळ्यात जागी मी स्वतः जाऊन प्रोटेस्ट करेल आणि तिथे जाऊन लोकांना आवाहन करेल की सगळ्यांनी दिल्लीला या। जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही झाला तर 20 तारखेला दिल्ली येथे सगळ्या देशातला तरुण येईल आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस जाणार नाही। पिछले कुछ हफ्तों में अभिजीत डिपके और उनकी नई युवा आधारित मुहिम कॉकरोच जनता पार्टी सीजेपी भारत की राजनीति और सोशल मीडिया में सबसे ज्यादा चर्चा का विषय बन गई है। जो आंदोलन शुरुआत में एक सोशल मीडिया व्यंग्य सैटायर के रूप में शुरू हुआ था, वो अब देश भर के छात्रों और युवाओं के असंतोष की आवाज बनता दिखाई दे रहा है। सीजेपी की शुरुआत कैसे हुई? रिपोर्टों के अनुसार अभिजीत डिपके ने युवाओं की बेरोजगारी, परीक्षा घोटालों और शिक्षा व्यवस्था से जुड़ी समस्याओं को लेकर सोशल मीडिया पर कॉकरोच जनता पार्टी नाम से एक अभियान शुरू किया। ये नाम एक विवादित टिप्पणी के जवाब में रखा गया था, जिसमें युवाओं की तुलना कॉकरोचेस से की गई थी। इसके बाद ये अभियान तेजी से वायरल हो गया। कुछ ही समय में सीजेपी के सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स पर करोड़ों फॉलोअर्स जुड़ गए और ये युवा वर्ग के बीच एक बड़ी चर्चा बन गई। दिल्ली का जंतर मंतर प्रदर्शन। 6 जून 2026 को अभिजीत डिपके पहली बार दिल्ली में बड़े सार्वजनिक प्रदर्शन का नेतृत्व करते दिखाई दिए। प्रदर्शन का मुख्य मुद्दा शिक्षा व्यवस्था में कथित गड़बड़ियां और परीक्षा पेपर लीक थे। प्रदर्शनकारियों ने केंद्रीय शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग की। तर 6 जूनला आपण सगळ्यांनी पाहिलं दिल्लीच्या जंतर मंतरवर हजारो लोक आले होते कॉकरोच जनता पार्टीच्या शांतिपूर्ण आंदोलनासाठी। याच्यावरने गोष्ट जर सिद्ध झालेली आहे आता की या देशाचा जो तरुण आहे, जो युथ आहे, तो आता घाबरणार नाहीये, तो आता मागे सरकणार नाहीये। नीटच्या परीक्षेत आतापर्यंत 6-7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेले आहे। एसएससी जीडीचे अजून 16 लाख स्टुडंट्स आहेत त्यांचं फ्युचर अफेक्ट झालेलं आहे। असं एकंदरीत पाहिलं तर आपण एसएससी जीडी, नीट, सीबीएसई आणि
CUET हे स्टुडंट जर बघायला गेलं तर 1 करोड पेक्षा जास्त स्टुडंटचे फ्युचर अफेक्ट झालेलं आहे. तरीही याची जिम्मेदारी घ्यायला कोणी तयार नाहीये. त्यासाठी आम्ही 6 जूनला जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं आणि आम्ही डिमांड केली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी तुरंत रेजिग्नेशन दिलं पाहिजे. कारण की जिम्मेदारी घ्यावं लागलं. देशातले 5-6 स्टुडंट जे उद्या जाऊन डॉक्टर बनले असते, ज्यांनी दुसऱ्यांचे प्राण वाचवले असते, आज त्यांनाच त्यांचा जीव द्यावा लागलाय. कशामुळे? सिस्टमच्या फेलियरमुळे. तर याची जिम्मेदारी कोणीतरी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सांगितलेलं की धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा दिला पाहिजे. राजीनामा जर नाही झाला तर आम्ही देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे आणि त्याची सुरुवात उद्या पुण्यापासून सुरू होणार आहे. पुण्यात उद्या 4 वाजता आम्ही आमचा शांतीपूर्ण प्रोटेस्ट करणार आहे आणि त्यानंतर आम्ही लखनौ, अमृतसर, जयपूर, बँगलोर इथेही आम्ही प्रोटेस्ट करणार आहे. तर आमची परत एकदा विनंती आहे की तुम्ही काही करून जिम्मेदारी घ्या, नैतिक जिम्मेदारी घ्या. तुमच्यामुळे स्टुडंट आत्महत्या करतायत, लाखो करोडो स्टुडंटचं भविष्य बर्बाद होतंय तुमच्यामुळं, सगळं वाटोळं होऊ लागलं स्टुडंटचं. याची कोणीतरी जिम्मेदारी घ्यायला पाहिजे. देशात आज अकाउंटेबिलिटी राहिली कुठे?